सॉरी. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. खरं बोललीस एकदम. छवी, माई लेपणाला गेल्यात ना, बघा ना जरा घेऊन या ना पटकन ते. हो छवी, जा बघ जा. अगं लागले त्याला लावला पाहिजे लेप. जा. बाई आजी, तुम्ही पण तोंड गोड करा. गोड खायचा फक्त बहाणा हवा असतो तुला. माळी काका, हे घ्या पेढा. आपल्या छविताईंचं लग्न ठरलंय. अभिनंदन. येस. वॉचमन दादा, या पटकन. पेढा. आपल्या छविताईंचं लग्न ठरलंय ना, त्याचा पेढा आहे. मुलगा कोण आहे? प्रतीक नाव आहे मुलाचं. आपल्याच ऑफिस मध्ये काम करतो. वा वा, अभिनंदन. खा खा पेढा खा. चला, आहेर वसूल करायची वेळ झाली. पी 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 पी. मॅडम, तोंड गोड करताय ना? अहो पेढा पेढा द्या मला पण. $2 लाख मिळालेत ना, गोड मानून खा. बाकी 8 लाख नंतर. कळलं? हा मॅडम मॅडम थांबा. तुम्ही ना परत गल्लत करताय. हे बघा, मी तुमचं जे काम केलं त्याचे पैसे वेगळे आणि मी आता जे तुमच्याकडे मागतोय ते पैसे वेगळे. हा, त्यामुळे हे 2 लाख तुम्ही त्या पैशांमध्ये ऍडजस्ट करू नका. मला 10 लाख रुपये हवे. 10 लाख येतं लक्षात? आयत्या बेळावर नागोबा आहेच असतो. हा नाग जर का तुला डसायला नको असेल तर माझे पैसे मला वेळेत मिळाले पाहिजे. गोड. कधी एकदा 10 लाख ह्याच्या तोंडावर मारती असं झालंय. तिजोरीच्या चाव्या लवकरात लवकर मिळवायला हव्यात. आई, हो झालंच आहे. तू वाटी आण. हळद घे त्याच्यामध्ये जरा. अगदी पाव चमचा. खूप लागलंय का ग प्रतीकला? हो. काय गे वत्सला, साजूक तुपात काय बनवतेस? घरभर वास दरवळतोय. नाही बनवत नाहीये. प्रतीकचा हात भाजलाय ना, तर त्यावर लावायला तूप हळदीचा लेप करते. वा, हा इथे अहो का नोकर खाताय तुपाशी आणि मालक खाताय तुपाशी. आमच्या जीवावर मिजाज नाही करायची. काय बेबी, काय असं काय करताय? आपले तेजूला वाचवताना त्याच्या हाताला भाजले. म्हणून तू राजगुरूंच्या घरचं तूप वापरणार?
उद्या त्याला तिजोरीतून सोनं काढून देशील बक्षीस म्हणून. तसेही चाव्या हिच्याकडेच असतात काय ग छवी? बेबी आत्या, छवी का करतील असं? त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्याच कळतात. आणि तसंही छवी प्रतीक सोबत लग्न करून सासरी गेल्यावर चाव्या माझ्याचकडे असतात. सतत बाहेरच्यांनी कमरेला चाव्या लावून फिरायचा असा नियम आहे का? हा, तुम्ही ना सगळे दीड दमडीचे हात आमच्या जीवावर उड्या मारताय. आणि तू छवी, आमच्या पैशांवर तुझ्या लग्नाची बरात काढायची नाही. माझ्या मम्माला लुटशील तू. आणि जर तू असं केलंस ना, गाठ माझ्याशी आहे. माई, तुम्ही नका काळजी करू. बाई आजी छवींचं लग्न अगदी थाटामाटात करत. आणि तसंही प्रतीक सोबत यांचं लग्न झाल्यानंतर जाचातनं सुटतील एकदाचा विचार. सगळं नीट होईल माई. हा, तर छवी लेप घेऊन या पटकन. हा, या लवकर. प्रतीक, सॉरी, मगाचपासून चहा कॉफी मी काहीच विचारलं नाही. चहा कॉफी काही घेणार आहेस? नाही नाही, खरंच नको. नक्की? हो, शुअर शुअर. अगं काय छवी, कुठे होतीस एवढा वेळ? हा, प्रतीकला बघ किती भाजले, वाट बघतोय तो. ते दे त्याला. सॉरी प्रतीक, हा लेप हळद आणि तुपाचा आहे. तुला लावलं तर बरं वाटेल. जखम पण लवकर बरी होईल. हे छवी, वाटी काय पुढे करतायत? तुमच्या हाताने लावा ना लेप. ऍक्च्युली बरोबर बोलताय तुम्ही वहिनी. हा, छवी चल बस, तू स्वतःहून लाव. चल. अगं काय बघत काय बसलीस? बस ना, लाव. चल. नाही नाही सर, छवी तुला ऑड वाटत असेल तर राहू दे. दे. नाही, ठीक आहे, लावते. सॉरी. नाही नाही. इथे हा, इथे राहिले ना ते. इथे हो, ते इथे इथे. भाई इथे पण खूप हे होत आहे, दुखत आहे ते. इथे 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 पण
त्याच्या खाली खाली. हा हा. आता तू मलम लावल्यानंतर जरा बरं वाटतंय. लेप अजून कोणाला लावायचा होता का? नाही म्हणजे सगळा माझ्याच हाताला लागलाय. अरे सर, अगं सरांच्या हाताला पण भाजलंय, त्यांना लावायचं होतं ना, त्यांच्या हाताला पण लाव जरा. ऐक ना रिलॅक्स एवढं काही नाहीये. मी काहीतरी दुसरी क्रीम वगैरे लावीन. ओके अनिकेत, चुकी हो सर, असं कसं काय जास्त भाजलंय ते पण. छवी लाव त्यांच्या हाताला. हिरंग्या, हात बघू. अगं काय बघू, हात बघू जरा. काही झालं नाहीये एवढं. आय मॅनेज. काय रिलॅक्स. ठीक आहे. मी निघतो. हा चालेल. तसं पण उशीर झालाय खूप. थँक्यू. बाय. फिरंग्या थांब. हात बघू तुझा. अरे काही नाही झालं इतकं हात बघू. काय थोडा लेप आहे अजून. आई सॉरी. हेलो गुरुजी. छवी, अनिकेतला विसरून जा आता. विसरले. कोणाला? अरे काही नाही, असंच. अगं काही नाही. काय म्हणतेस तू? 100% विसरणार आहे आपल्याला. तुला सांगतो, इतर भेटायला पण येणार नाही इथे. हा, कोण अनिकेत, कोण साकेत दादा असं होणार आहे हिचं. फक्त प्रतीक आणि प्रतीकचे आई बाबा, दॅट्स इट. इतकं प्रेम देणार आहे प्रतीक तिला. हो ना छवी? तू खरंच दूर जाणार आहेस माझ्या? विसरून जाणार आहेस मला? छवी, तुला खरंच जमणार आहे का मला विसरून जायला?
खरंच विसरशील तू मला? बाईजी, साकेत दादा, माई, तेजा, मी, आम्हाला तर खरंच खूप आठवणी येईल यार तुझी. मी तर रोज सकाळी उठून तुझ्या नावाने आरडाओरडा सुरू करणार, छवी छवी छवी. पण मग मला कळणार की अरे छवी तर नाहीच आहे आत्ता इथे, आहेत त्या फक्त तिच्या आठवणी. छवी खरं सांग ना, तू खरं सोडून जाणार ना मला? तुला कधीच आठवण येणार नाही आमची? हे फटके घाशील मला विसरलीस तर? तू 24 तास माझ्यासोबत असतेस तू. त्यामुळे प्रतीकला पण सांगणार आहे मी की क्रॅकहेडवर माझा पण हक्क आहे. माझी पण कोणीतरी आहेस यार तू. कम ऑन. ए माई, तुला आठवतं लहानपणी आम्ही कसं एकत्र स्कूलमध्ये जायचो, एकत्र मज्जा करायचो, फिरायचो, भांडायचो, बाप रे. पण आता बघ, आता आमची मैत्री सोडून जाणार आहे, मला सोडून. याच्या मला प्रॉमिस कर यार, मला प्रॉमिस कर की तू तिकडे गेल्यानंतर रोज मला एक फोन करशील. कर. अरे ती विसरलेलीच बरी नाही का? मुलीचं लग्न झालं की ती सासरचीच होऊन जायला हवी. सारखी आठवण येऊन ती माहेरी येत राहिली तर तिकडे पण बोलणी ऐकून घ्यावी लागतील ना तिला. हो ग माई, आय मीन किती डिफिकल्ट असतं ना मुलींचं आयुष्य. लग्नानंतर आपली माणसं आपलं घर सोडून दुसऱ्या घरी दुसऱ्या माणसांसोबत राहायचं आयुष्यभरासाठी. आता छवी जाते, उद्या आपली किरू पण जाणार. कसं मॅनेज कराल यार तुम्ही? ए छवी, पण तू माईचं आणि त्याच्याचं टेन्शन नाही घ्यायचं हा. आम्ही सगळे आहोत इथे त्यांची काळजी घ्यायला. आणि कसं आहे ना, माई आमची आहे ग, त्यामुळे तू कधी पण ये माईला आम्हाला सगळ्यांना भेटायला तुझ्या माहेरी. काय छवी, मी एक गोष्ट कबूल करतो. आपण नाही का मस्करीत म्हणायचो की आपण तुझ्या नवऱ्याला इथे घर जावई करू वगैरे वगैरे. मला आता असं खरंच वाटायला लागलंय ग की तुझ्या नवऱ्याला आपण घर जावई करायला हवं होतं. आय मीन ऍटलिस्ट तेव्हा तरी तू इथे असती ना आमच्या जवळ. घरात जायला मिस यू या. खूप आठवण येईल तुझी. आलोच. कुठे गेला? औषधाचा डबाच मिळत नाही मला. तुझं काय आता? पाणी इथे ठेवून दे, औषधाचा डबा मी शोधेन. का? का म्हणजे तुला शांभवीने सांगितलंय ना हा की तू घरची कामं करायची नाहीस. अगं तुझा नोटीस पिरियड चालू आहे. अगं तू मस्तपैकी एन्जॉय कर. कामं करायला बाकी सगळेजण आहेत. काय करू आता? हसायला काय झालं? अगं बायजी, सवयी अशा एकदम थोडे सुटतात. आता तुझंच घे ना, तुझ्या गोळ्यांचा डबा इथे. अरे हा बघ, हा तुझ्या गोळ्यांचा डबा. पण तुला दिसला का? हा नाही दिसला. का? कारण तुला सवय नाहीये. तुला नेहमी गोळ्यात छवी देते. तुला नेहमी छवीची सवय आहे.
आता छवी सोबत नसेल तर कसं होणार तुझं? खरंय घ्यायच्या बाई, कसं होणार माझं तू गेल्यावर? नाही ग, आहेत सगळेजण, पण सवयीचा भाग आहे ना. खरंच कसं होणार ग माझं तुझ्याशिवाय? हे मग भैयाची लग्न कॅन्सल करूया. मी पटकन नकार देते. हा एक मिनिट काय? काय बोललीस? बाईची- परत असं बोलायचं नाही. गाठ माझ्याशी, कळलं? छवे, आयुष्य चालू राहत, पुढे जात राहतं. मला माहितीये तू गेल्यानंतर घर रिकाम होणार आहे, पण शांभवी आहे ना, हळूहळू तुझी कमतरता ती भरून काढेल, मला विश्वास आहे. आणि अनिकेतची बायको येईल ना, मग त्यांना मुलं होतील, घराचं गोकुळ होईल. बायजी, या घरात कोणीही आलं ना तरी माझी जागा कोणीच नाही घेऊ शकणार. अगदी हिरंग्याची बायको पण नाही. आता ती वेळ आली बायची, छवींच्या लग्नाची तारीख ठरली.